एसएनएफचा थोडा प्रॉब्लेम आहे इथं, कारण वल्ला चारा असल्यामुळे एसएनएफचा जास्त प्रॉब्लेम आहे. त्यामुळं कन्हैयाचं डायमंड वापरलं तर एसएनएफला काही प्रॉब्लेम येणार. माझं नाव अतुल भूपाल यादव, गाव बावची, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. माझ्याकडे आता 25 गाय आहेत. त्यापैकी 14 गाय दुधाच्या आहेत आणि 200 लिटर आता डेअरीला दूध जाते. कन्हैया पशुखाद्य मी 2022ला चालू केलं. मी डायमंड आणि त्यांचं गोल्ड वापरत होतो. पहिल्या पशुखाद्याकिंती मला कन्हैयाचं खाद्य बरं वाटलं. दूध वाढलं 3-4 लिटरने आणि फॅट एसएनएफमध्ये 3-4 पॉईंटचा वाढ आली. गायींच्या तब्येती व्यवस्थित झाल्या. फॅट एसएनएफमध्ये पण फरक पडला. रेटमध्ये दुधाचा रेट 23-24ला चांगलाच होता. आम्हाला 40 रुपयेपासून रेट गेलता. त्यामुळं आम्हाला परत आणि त्यामुळे फायदा झाला. कन्हैयाचे पाड्यांचे गोस्ट बोस्टर, परत जन्नी वापरलं. जन्नी त्यांचं 7व्या 8व्या 9व्या महिन्यात चांगली क्वालिटी आहे. जन्नी वापरल्यामुळं गायींची तब्येत पण सुधारली. दुधाला वाढ झाली पुढल्या वेताला आणि वार पडायला चांगलं रिझल्ट आला. कालवाड आमची 11 ते 12 महिन्यात गाभ गेली. त्याच्या अगोदर आम्हाला गाई गाभण राहायला प्रॉब्लेम येत होता, पण कन्हैया वापरल्यापासून काही नाही प्रॉब्लेम. व्यवस्थित गाभण वगैरे सगळे जाते. कन्हैया वापरल्यापासून मेडिकल काही नाही, डॉक्टरांचं प्रमाण पण कमी आहे. कन्हैयाचं डायमंड प्रोटीन चांगलं आहे डायमंडमध्ये आणि त्यामुळे दूध वाढतंय. दूध उत्पादकांना गायींचं दूध पण कमी आहे आणि फॅट एसएनएफचा थोडा प्रॉब्लेम आहे इथं, कारण वल्ला चारा असल्यामुळे एसएनएफचा जास्त प्रॉब्लेम आहे. त्यामुळं कन्हैयाचं डायमंड वापरलं तर एसएनएफला काही प्रॉब्लेम येणार.